पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील सिद्धेश्वरी कॉर्नर येथे MIDCच्या जागेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते। बुधवार दिनांक 12 जून रोजी हे अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्यात आल्याने सिद्धेश्वरी कॉर्नर मोकळा श्वास घेत आहे। गेल्या काही वर्षांपासून पाताळगंगा MIDCच्या जागेवर नागरिकांनी अतिक्रमण केले होते। या अतिक्रमणामुळे सिद्धेश्वरी कॉर्नरला बकाल स्वरूप प्राप्त झाले होते। MIDC कडून अतिक्रमणधारकांना यापूर्वीही सूचना देण्यात आल्या होत्या, परंतु अतिक्रमणधारकांनी या सूचनांकडे दुर्लक्ष केले होते। आठवड्यापूर्वीही MIDCच्या वतीने येथील अतिक्रमणधारकांना याबाबत सूचना देण्यात आली होती। बुधवारी सकाळी 11 वाजल्यापासून MIDCच्या वतीने पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई केल्याने एकच तारांबळ उडाली। गेल्या काही वर्षापासून MIDCच्या जागेवर वेगवेगळे छोटे मोठे उद्योग व्यवसाय थाटले होते, मात्र MIDCने कारवाईचा बडगा उचलत अतिक्रमणमधील छोटे मोठ्या व्यावसायिकांवर अखेर बुलडोझर फिरवला आणि सिद्धेश्वरी कॉर्नरचा परिसर पूर्णपणे मोकळा केला। रसायनी परिसरातील MIDC हद्दीत अतिक्रमण असलेल्या बॉम्बे डाईंग कंपनीजवळील परिसर व मोहपाडा येथील सेबी रोडवर असलेले अतिक्रमण बुधवारी जमीनदोस्त करण्यात आले। कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून यावेळी रसायनी पोलिसांकडून मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता। MIDCचे सहाय्यक अभियंता विजय राठोड, कनिष्ठ अभियंता राजेश गुरव, तांत्रिक सहाय्यक शीतल पाटील, ज्युनियर इंजिनियर अक्षय पाटील यांच्यासह रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय बांगर, खालापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री खोपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ लहांगे, महिला पोलीस उपनिरीक्षक मिनल शिंदे व जवळपास 30 पोलीस कर्मचारी यावेळी तैनात करण्यात आले होते। महसूल विभागाचे मंडळ अधिकारी श्रीनिवास खेडकर यांच्यासह MIDCचे अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते। यावेळी स्थानिकांवर अन्याय केल्याची प्रतिक्रिया व्यावसायिकांनी व्यक्त केली। MIDCने कवडीमोल भावाने आमच्या जमिनी घेतल्या आणि आम्हा स्थानिकांवर आज MIDCने अन्याय केला असल्याची खळबळजनक प्रतिक्रिया येथील व्यावसायिकांनी शिवसत्ता टाइम्स न्यूजशी बोलताना सांगितली। गेल्या 15 ते 20 वर्षापासून आम्ही प्रकल्पग्रस्त स्थानिक या ठिकाणी छोटे मोठे उद्योग व्यवसाय करत आलो, परंतु अचानक MIDCने कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता आज आमच्या रोजीरोटीवर बुलडोझर फिरवला असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली। येथील स्थानिक आमदार व लोकप्रतिनिधींनीही आमचा आघात केला असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली। पोटाची खळगी भरण्यासाठी आम्ही जायचं कुठं असा सवाल देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला। छोटे धंदे मोठे धंदे असे छोटे सगळे करत असतो। आणि पहिली गोष्ट आम्ही स्थानिक आहोत। MIDC ही नंतर आली, आमच्या शेतकऱ्यांच्या जमीन ते पहिला घेतल्या, त्यानंतर MIDC आली। पण त्यांना ती जाणीव येईल नाही की ह्या शेतकऱ्यांची जमीन तुम्ही घेतलेली आहे, त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न काय आहे ते त्याकडे विचार करत तुम्ही आमच्या जमीन घेतल्या। इंडस्ट्री आली, इंडस्ट्रीमध्ये लोकांना चाकर नाही, काय नाही। मग शेवटी पोटाचा तुकडा गेल्यानंतर माणसाने काहीतरी उद्योग करायला पाहिजे, जगण्यासाठी काहीतरी थोडंसं हातपाय हलवायला पाहिजे। त्या हिशोबाने आम्ही इथले स्थानिक सगळे आहोत। ह्या पट्ट्यातील MIDCच्या पट्ट्यातील आम्ही गेले 20 वर्षापासून इथे व्यवसाय करतो आहे आणि अचानक हा MIDCने मोठा आघात केलेला आहे। आम्ही बऱ्याच वेळा मिटिंग घेऊन पक्षाच्या वतीने मिटिंग घेतल्या, आम्ही पुढाऱ्यांच्या बरोबर मिटिंग घेतल्या, शासनाला आम्ही बऱ्याच वेळा विनंती पण त्यांचं ऐकलेलं नाही आणि ह्या गोष्टीला प्रचंड विरोध आम्ही केला, पण शासन काय कुठे ऐकायला तयार नाही। तर आम्ही हे पण विनंती केली की बाबा ठीक आहे, तुम्ही MIDC आहात, तुम्ही आमच्या जमिनी घेतल्या, आम्हाला तुम्ही घर बे शेती केलेलं तुम्ही आहात, तर आम्हाला दुसरा व्यवसाय जागा द्या आम्हाला। पुन्हा आमच्या 2 घास पोटात पडल्या हिशोबाने द्या, जनतेचा विचार करा। तुम्ही नोकऱ्या नाही, चाकऱ्या नाही, उद्योगधंद्यात सुद्धा तुम्ही कुठल्या प्रकारचं आम्हाला प्राधान्य देत नाही। अशा प्रकारचं चारी बाजूनी या स्थानिकांना अन्याय होतोय, म्हणून मी शासनाच्या ह्या बेधडक आणि बेजबाबदार कारवाईला निषेध करतो। शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद पवार, रसायनी। बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।